नमस्कार। मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते संजय राऊत साहेब, शिवसेना उपनेते सचिन भाऊ आहिर, शिवसेना संपर्क प्रमुख पुणे, तसेच रवींद्रजी मिर्लेकर साहेब, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख गौतमजी चाबुकस्वार साहेब यांच्या आदेशाने आज दुपारी त्यांचा आदेश प्राप्त झाला आणि आदेशाच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांना आम्ही आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहोत। तत्पूर्वी 28 तारखेला शिवसेनाचे नेते आदरणीय संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहिर यांच्या आदेशाने आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म भरण्यासाठी काही सूचना दिल्या आणि त्या सूचनाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी तिथे गेलो होतो। त्याच्यानंतरून सचिन भाऊंचं बोलणं झालं की आपण काही तडजोडी आहेत त्या करू आणि त्याच्यानंतरून आपण हा पाठिंबा कशा स्वरूपामध्ये, कशामध्ये आणि का देतोय या संदर्भामध्ये आपण सर्व जे शिवसैनिक आहेत, जे मावळ तालुक्यातील मतदार आहेत यांना आपण या संदर्भामध्ये कळूया। तर तत्पूर्वी की आम्ही मावळ तालुक्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत, जे 5 वर्षामध्ये सुटले गेले नाही आहेत आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्याचबरोबर ही चर्चा झाल्यानंतरून आम्ही आमचे वरिष्ठ आहेत, वरिष्ठांच्या कानावरती या सर्व गोष्टींचा विचारविनिमय केला। त्यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षापासून पावना धरणग्रस्तांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सुटले गेले नाहीत आणि या 5 वर्षामध्येही ते सुटले गेले नाही आहेत। त्याचबरोबर 9 ऑगस्ट 2011 रोजी बंद जलवाहिनीचं जे आंदोलन झालं की हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी एक्सप्रेसवेवरती येऊन आपलं आंदोलन छेडलं, त्याच्यामध्ये 3 शेतकरी मृत्युमुखी पडले, अनेक शेतकरी जखमी झाले आणि या जखमींनाही न्याय मिळाला नाही। ज्यांच्यावरती गुन्हे होते त्यांचे केवळ गुन्हे मागे घेतले, परंतु ही बंदिस्त जलवाहिनी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी त्याच्यावरती तात्काळ स्थगिती आणली आणि ह्या मिंदे सरकारने ही स्थगिती उठवली गेली। त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पावनानगर या ठिकाणी जाऊन एक मोठं आंदोलन छेडलं आणि 8च दिवसामध्ये मी ह्याच्यावरती स्थगिती पुन्हा बसवतो असे विद्यमान आमदारांनी या ठिकाणी सांगितलं, परंतु आज तागायत ती स्थगिती उठलीच गेलेली आहे। त्याचबरोबर जो महत्त्वाचा मावळ तालुक्यातला प्रश्न आहे रिंग रोडच्या संदर्भामध्ये अनेक सुपीक जमिनी ह्या रिंग रोडमध्ये जाणार आहेत। तर शेतकऱ्यांची अशी मागणी होती की ह्या संदर्भामध्ये की सगळ्यांची वैयक्तिक बैठक घेऊन या बैठकीमध्ये सुपीक जमिनी वगळाव्यात यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आंदोलन केलं, परंतु तसंच रेटा पुढं नेऊन ही रिंग रोड पूर्ण होण्याचं काम, चालू होण्याचं काम झालं गेलं। त्याच्यामुळे हा प्रश्नही प्रलंबित राहिला। अंधर मावळातील अनेक वर्षापासून असणारा मुख्य रस्ता जो डागडुजीमुळं त्रसलेला आहे तो रस्ताही झाला गेला नाही आहे। त्याचबरोबर लोणावळ्यापासून ते देवरोडपर्यंत असणारे रेल्वेचे जे क्रॉसचे जे उड्डाणपूल आहेत ते झाले गेले नाहीत। फक्त या संदर्भामध्ये पेपरमध्ये वाचलं गेलं की ते होणार आहेत। युवकांसाठी जो रोजगार होणारा जो वेदांत फॉक्सनसारखा प्रकल्प या मावळ तालुक्यातून गेला आणि त्या संदर्भात आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी वडगाव या ठिकाणी मोठं जन आंदोलन छेडलं, परंतु 5 वर्षामध्ये कोणताही नवीन प्रकल्प मावळ तालुक्यामध्ये आला गेला नाही जेणेकरून युवकांना रोजगार भेटला नाही। फक्त महिला सक्षमीकरणचा मुद्दा 5 वर्षामध्ये फक्त बोलला गेला, परंतु त्या संदर्भामध्ये एकही पाऊल विद्यमान आमदार साहेब असतील किंवा या सरकार असेल यांनी मावळ तालुक्यामध्ये टाकलं गेलं नाही आहे। कोथरूडसारखी जी घटना घडली ती घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिवसेनेने अनेक आंदोलन या ठिकाणी छेडली गेली। लोणावळा सोमटणा टोल नाका हा फक्त बंद करणार एवढीच वल्गना झाली। यासाठी शिवसेना तसेच इतर पक्षांनी अनेक आंदोलने छेडली गेली, परंतु तो टोल नाका अद्यापही बंद झाला नाही आहे। जुना जो मुंबई पुणे हायवे त्याच्या असणाऱ्या साईड पट्ट्या तसेच एक्सप्रेसवेवरती असणारा सर्व्हिस रोड, या सर्व्हिस रोडच्या संदर्भामध्ये कोणतंही पाऊल या शासनाने उचललं गेलं नाही। केवळ शेतकऱ्यांना दाबण्याचं काम या सरकारने केलं गेलं आहे। त्याचबरोबर मावळ तालुक्या येथे काही 2 ते 3 वर्षापूर्वी जी घटना घडली की जे वारकऱ्यांच्या मध्ये जो टेम्पो घुसला त्याच्यामध्ये अनेक वारकरी मृत्युमुखी पडले। छत्रपती शिवाजी महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळच्या भूमीमध्ये वारकऱ्यांचा मृत्यू झाला। त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मोठं जन आंदोलन केलं आणि आपल्या मावळ तालुक्याची जी हद्द आहे ते मावळ तालुक्याच्या हद्दीमध्ये की आपल्याला एक नवीन स्वतंत्र मार्गक्रमणिका जी वारीच्या काही दिवसामध्ये स्वतंत्र मार्गक्रमणिका करण्यात यावी यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं, परंतु त्याचं 1 इंचही काम या शासनाने किंवा या चालू जे सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी केलं गेलं नाही।
असे अनेक सारे प्रकल्प आहेत की जे 5 वर्षामध्ये झाले नाही. तळेगाव चाकण जो 4 पदरी रस्ता आहे तोही झाला गेला नाही. केवळ पेपरमध्ये बातम्या आल्या. या सगळ्या गोष्टी ज्या प्रलंबित आहेत, या मावळवासियांच्या जिव्हाळीशी आहेत. ह्याच्यामध्ये युवक आहेत, ह्याच्यामध्ये कष्टकरी आहेत, ह्याच्यामध्ये कामगार आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत. यांचा कोणाचाही कसलंही 5 वर्षामध्ये काम या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी आणि सरकारने केलं गेलं नाही. याचा निषेध तर आम्ही करतोच, परंतु या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठ जे आमचे आहेत यांच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली की जे ह्या प्रामुख्याने ह्या गोष्टीला ज्यांचा पुढाकार असेल त्यांना आपण पाठिंबा देण्यात यावे. या संदर्भामध्ये अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रामुख्याने हे प्रश्न ते तुमचे प्रश्न ते माझे प्रश्न असे सांगून की आपण ह्या प्रश्नामध्ये लवकरात लवकर सत्तेमध्ये असू किंवा नसू, पण मी आमदार झाल्यावरती ह्या जे तुम्ही जे 10 ते 11 मला मुद्दे सांगितलेले आहेत हे पूर्णत्वास कसे जातील या संदर्भामध्ये आम्ही 100% तुमच्या पाठीशी, शिवसेनेच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत. कारण हे मुद्दे शिवसेनेचे नसून मावळ तालुक्यातील आम जनतेचे आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि हे सगळं वरिष्ठांची या संदर्भामध्ये विचारविनिमय झाल्यानंतर 28 तारखेपासून आज 6 तारीख आहे, 6 तारखेपासून परवापासून जे प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे त्यामध्ये शिवसेना तुरळक होती, परंतु आमच्यामध्ये शिवसेनेमध्ये आदेश चालतो. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आदेशाने चालवलेली संघटना, आदरणीय पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पुनरावृत्तीत होऊन त्यांनी जो आम्हाला आदेश दिला तो आदेशाच्या अनुषंगाने शिवसेना आजपासून मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या त्यांचं जे पिपाणी चिन्ह आहे हे घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. आणि ज्याप्रमाणे शिवसेना रस्त्यावरती होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा कष्टकऱ्यांचे प्रश्न जे मोठ्या प्रमाणामध्ये मार्गस्तर लावतात त्याच पद्धतीने आम्हीही याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मतदान, शिवसेनेचं जे मतदान आहे ते तर होणारच आहे, परंतु इतर कष्टकरी लोकांचं मतदानही बापूसाहेब बेगडे यांना कसे मिळेल या संदर्भामध्ये आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहे. धन्यवाद. सप्रेम जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने व नेते संजयजी राऊत साहेब, संपर्क प्रमुख सचिनजी आहेर साहेब, जिल्हा प्रमुख गौतमजी चाबुकस्वार, लोकसभा संघटक संजयजी वाघिरे, तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख, तालुका संपर्क प्रमुख प्रभाकरजी पवार साहेब या सर्वांच्या आदेशाने, वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला आज एक मेसेज आला की आपला पाठिंबा आपण अपक्ष उमेदवार सर्वपक्षीय बापूअण्णा बेगडे यांना आपला पाठिंबा राहील असा आम्हाला मेसेज आला. आणि त्याच्या माध्यमातून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय. आमचा अपक्ष उमेदवारांनाच पाठिंबा का, याची कारणं अशी आहेत की मावळात अनेक प्रश्न आहेत. आता अमित भाऊंनी खूप मोठी लिस्ट वाचलेली आहे. जर मावळात विकास झाला आहे, विकासाचं पॅटर्न राबवलं जातं आहे, मग एवढी लिस्ट कशी काय तयार होती आहे. मावळातले पवना डॅमचा प्रश्न प्रलंबित आहे, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. तुम्ही पाहिलं असेल लोण्यात आमचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे. लोण्यापासून जर तुम्ही देवरोडपर्यंत गेलेत, जिथे जिथं आपली शहरं येतात, शहरात चौक येतात, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकचे प्रॉब्लेम होतात. पण हे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह केले का आतापर्यंत? नाही केले गेले. आमच्या लोणात सर्वात मोठा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला नाही, होणारही नाही आहे. लोण्यापासून देवरोडपर्यंत एक रेल्वे लाईन जाते आणि त्या रेल्वे लाईनमध्ये खूप लोक प्रवास करतात. आपले शाळकरी मुलं असतील, गोरगरीब जनता असेल, ती रोजगाराच्यासाठी लोण्यातून पुण्याला जातात. आज जर तुम्ही पाहिलं कोविडनंतर काही रेल्वे गाड्या बंद झाल्या होत्या. या रेल्वे गाड्या ज्या बंद झाल्यात हे चालू करण्याचं काम कुणाचं होतं? स्थानिक लोकप्रतिनिधीचं होतं. पण लोकप्रतिनिधीने हे काम केलं का आतापर्यंत? नाही केलं. ज्यावेळेस लोणात खूप मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनात बापूअण्णा बेगडे हे सहभागी झाले होते. मग आज अशा उमेदवारांना आपण का नाही पाठिंबा द्यायचा? शिवसेनेने आम्ही ठरवलं आहे अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचे कारणं अशी आहेत की मावळात जे काही प्रश्न आहे आम्ही त्यांच्याशी आमच्या वरिष्ठांनी बोलणी केलीत, काही तडजोडी केल्यात आणि बापूअण्णा बेगडेंनी आम्हाला असा शब्द दिला आहे, तुमच्या ज्या काही समस्या असतील मावळातल्या त्या दूर करण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी मी सक्षम आहे आणि ते मी मार्गी लावून.
शिवसेनेच्या लोकांनाही बरोबर घेऊन जाईल मी मावळात. आतापर्यंत तुम्ही पाहिलंय मावळात जे राजकारण चाललंय, सर्वांना संपवायचं आणि आपलाच पक्ष टिकला पाहिजे हे राजकारण चाललंय. आज BJP सारखा पक्ष बाळाभाऊ आज आपल्या पाहिलं तर ते स्वतः मंत्री होऊन गेलेत, एक माजी मंत्री आहे, आणि त्यांनी BJP हा पक्ष वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली तशीच भूमिका आज आमची शिवसेना कशी वाचल ही भूमिका आज आम्ही घेतलेली आहे. आज तुमच्या माध्यमातून मी माझ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, आज शेकडो कार्यकर्ते इथं आले होते आणि त्यांचं सगळ्यांचं एकच होतं की आपली भूमिका काय आहे. आज वरिष्ठांचा आदेश आला आहे, आपली भूमिका आपल्याला अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यायचा आहे. आज आम्ही एक ठराव पास केला आहे, अपक्ष उमेदवाराला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन त्यांचंच काम करायचं आहे. आणि आज आम्ही तशी एक नोट तयार केली, सर्वांच्या सह्या घेतल्या. जर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी चुकीचं काय काम केलं इथून पुढं आणि ह्या निवडणुकीला जर चुकीचं काम केलं, जर आमिषाला कुठल्या बळी पडले, तर आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना हे पत्र पाठवणार आणि जे काय आमच्या पक्षात जे गद्दारी करतील त्यांची पक्षातून हकालपट्टी कशी का होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करणार. येणाऱ्या निवडणुकीला आमच्या पक्षाकडून बाप्पांना भेगडे यांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल आणि ते जास्तीत जास्त मतदानाने कसे निवडून येतील हा आमचा प्रामुख्याने प्रयत्न करू आम्ही. मावळातल्या जनतेला माझी एकच अपेक्षा आहे, जे आर्थिक राजकारण चाललंय हे आर्थिक राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. आज जर तुम्ही पाहिलंय आज मावळातली परिस्थिती अशी आहे, गोरगरीब मुलं आहेत, महिला आहेत, त्यांना आमिषी दिली जातात ते साड्यांची वगैरे सर्वांची. पण मी एक सांगू इच्छितो, नोकऱ्या देणं खूप गरजेचं आहे तरुणांना. आज आपले तरुण वर्ग पुढे चालला आहे मावळातला. आज त्यांना व्यसनाधीन बनवण्यापेक्षा त्यांना रोजगार द्या. बाप्पांना भेगडे असतील, रामदासप्पा काकडे असतील, यांच्या माध्यमातून मावळात खूप मोठा रोजगार येऊ शकतो. आज मी रामदासप्पा काकडेंशी आम्ही चर्चा केली, त्यांनी आज आम्हाला सांगितलं त्यांच्या माध्यमातून 150 एकरवर एक मोठा प्रोजेक्ट मावळात येतोय आणि कमीत कमी 5,000 लोकांना नोकऱ्या देऊ शकतात, रोजगार देऊ शकतात. मग असे जर लोक मावळांमध्ये पुढे येत असतील आणि मावळ सक्षम करण्यासाठी रोजगार देत असतील मुलांना, महिलांचं सक्षमीकरण होत असेल, तर मग अशा लोकांना का निवडून द्यायचं नाही आणि का त्यांच्या मागे उभं राहायचं नाही. बाप्पांना स्वतः फॅक्टरी तयार करतात ते. आज त्यांच्याकडे 400 कामगार आहेत. आज त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात आणि त्यांनी वचन दिले महिलांचं सक्षमीकरण, युवांना नोकरी, शिक्षण मावळात कसं सुधरण. आज मावळात तुम्ही जर पाहिलं शिक्षणाचा दर्जा काय होत चालला आहे, शिक्षणावर कुणाचं लक्ष नाही आहे. आज मावळात IPS अधिकारी होत नाही आहे, डॉक्टर होत नाही आहे. आज तुम्ही जर पाहिलं आपल्याकडे नीटचं जर अभ्यास करायचा असेल तर नीटचे क्लासेस नाही आहेत. जर एखाद्याला तुम्हाला IPS अधिकारी बनवायचे असेल त्याचे क्लासेस मावळात नाही आहेत. मग फक्त लोकांना खोटी आश्वासने द्यायची, आमिष द्यायची आणि लोकांना भूल तापा बळी कसे पडतील आणि जनता आपल्या मागे कशी येतील हे राजकारण चाललंय. हे थांबवण्यासाठी मी सर्व जनतेला एक विनंती करतो, सर्वांनी एकत्र या, बाप्पांना चांगल्या मताने निवडून द्या. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी ह्या चिन्हासमोरील बटन दाबून बाप्पांना भेगड्यांना चांगल्या मत निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.